विद्यार्थी मित्र हो, आज आपण माझा आवडता ऋतू उन्हाळा हा निबंध शिकणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत मीही थोडीशी धमाल करतो. मुलांसोबत लहान होऊन बालपणीचा काळ आठवतो. मला उन्हाळा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या असल्यामुळे शाळेत जाणे, अभ्यास करणे, वेगवेगळ्या विषयांचा गृहपाठ, स्वाध्याय पूर्ण करणे, या सर्व कामातून सुटका झाल्यामुळे मनाला खूप आनंद झालेला असतो. घरात लवकर झोपणे, लवकर उठणे याचे बंधन नसल्यामुळे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी मनाची अवस्था झालेली असते. उन्हाळ्याच्या दिवसात बर्फाचा गोळा खायला मिळतो. बर्फ घातलेला थंडगार ऊसाचा रस प्यायला मिळतो. विहिरीतील थंडगार पाण्यात मनसोक्तपणे पोहण्याचा आनंद घेता येतो. याच दिवसात आंब्याच्या वृक्षाला हिरव्या कैऱ्या व पाडाचे आंबे येत असल्यामुळे मिठासोबत हिरव्या कैऱ्या व पाडाचे आंबे खायला खूप मजा येत असते. याच उन्हाळा ऋतूमधील रखरखत्या उन्हात आंब्याच्या, वडाच्या, चिंचेच्या वृक्षांच्या सावलीला विश्रांती घ्यायला खूप मजा येत असते. माझा आवडता ऋतू उन्हाळा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतो आणि मे अखेरपर्यंत त्याचे अस्तित्व दिसून येते. माझ्या या आवडत्या ऋतूमुळेच या दिवसात नदी, तलाव, समुद्र, धरण, विहीर इत्यादी ठिकाणी असलेल्या पाण्याची वाफ बनून ढग तयार होतात व जून महिन्यापासून पावसाळा ऋतूमध्ये तापलेल्या जमिनीमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि या पावसामुळेच मानव, पशु, पक्षी, झाडे, वेली या सर्व सजीव निर्जीव सृष्टीमध्ये नवचैतन्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण होते. या उन्हाळा ऋतूमध्येच लग्नसराई असते. या लग्नसराईत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची मेजवानीच असते. त्याचाही मनमुरादपणे आनंद लुटता येतो. याच दिवसात लग्नानिमित्त वेगवेगळ्या गावाला जायला मिळते. वेगवेगळ्या देवस्थानाला भेटी देता येतात. रेल्वेने, बसने प्रवासाचा आनंद लुटता येतो. मामाच्या गावाला जाता येते. तेथील बालमित्रांशी वेगवेगळे खेळ खेळण्याचा आनंद घेता येतो. बालपणात व शालेय जीवनातच या उन्हाळ्या ऋतूंचा मनमुरादपणे आनंद घेता येतो असे मला वाटते. बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात ते योग्यच आहे. या माझ्या आवडत्या ऋतूचा मे अखेरला शेवट होतो. शेवट होताना जो अवकाळी पाऊस पडतो त्या पावसात भिजून चिंब चिंब व्हायला खूप खूप आवडते. अशा प्रकारे सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या मनाला आनंद देणारा उन्हाळा ऋतू खूप खूप आवडतो. शेवटी उन्हाळा ऋतूबद्दल म्हणावेसे वाटते की जेव्हा जेव्हा मी तुला बघतो तेव्हा तेव्हा मी नव्याने तुझ्या प्रेमात पडतो. धन्यवाद.